नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बॅकनेक डिझाईन कशी करायची, ते म्हणजे मागच्या गळ्याची आरी वर्कची डिझाईन कशी करायची ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आजचा पहिलाच व्लॉग आपला असा आहे, आजचा व्हिडिओ असा आहे की त्या आजच्या आरी वर्कसोबतच मी तुम्हाला घर, क्लास आणि सगळं सांभाळून कसं मी माझी ऑर्डर कंप्लीट करते हे सगळं सांगणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण ही आजची डिझाईन कशी केली हेही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि मेन म्हणजे या ब्लाऊजचे पैसे किती घेतले, ही डिझाईन कशी करायची आणि मी क्लासमध्ये काय काय घेते, कसं शिकवते, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपण आपला आजचा व्हिडिओ आरीवर्कच्या मागच्या गळ्याची डिझाईन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही डिझाईन करताना मला किती दिवस लागले, हे कसं केलं, हे सगळंच पाहायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीपासून मी सांगते, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आणि तुम्ही थंबनेलवर पण पाहिलं असेल आजचा हा व्हिडिओ कसा आहे. तर सुरुवातीपासूनच मी तुम्हाला सांगणार आहे असं हे मी जे केलं आहे ते कसं केलं आहे. तर हा जो मागचा गळा आहे ना, हे कंप्लीट करायला 2 तास भरपूर झाले, पण मला हे कंप्लीट एक पूर्ण दिवस गेलेला आहे. 2 तास कुठं आणि 1 दिवस पूर्ण कुठं, केवढं मोठं, किती तासांचा गॅप आहे बघा. तर हा ब्लाऊज कसा केला ते मी तुम्हाला सांगते आता. हा ब्लाऊज मला आदल्या दिवशी आला होता आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी मेजरमेंट टाकायला सुरुवात केली. सकाळी म्हणजे तरी मी 10 वाजता सुरुवात केली. तर 10च्या अगोदरचं रुटीन मी तुम्हाला सांगते. माझा मुलगा आहे 7वीला आणि त्याची शाळा आहे 9 वाजता. तर 9च्या आतमध्ये मला स्वयंपाक हा कंप्लीट करावा लागतो. त्याच्यानंतर 9 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक वगैरे झाला. त्याच्यानंतर 1 तासात मग मी राहिलेलं सगळं आवरते, धुणं, भांडी, फरशी, झाडून वगैरे ते सगळं. मग 10 वाजेपर्यंत मग माझं सगळं आवरलं आणि तो स्कूलमधून येतो 3:30 वाजता. 3:30 वाजेपर्यंत मग मुलींना शिकवायचं. त्याच्यानंतर अजून एक पुढचा मोठा संघर्ष पण मी सांगणार आहे. मुली 11:30 नंतर मुली चालू होतात, एक मुली यायला. आत्ता सध्या आपल्याकडे 8 मुली आहेत. कोणाचं बेसिक चालू आहे तर कोणाचं ॲडव्हान्स चालू आहे. आता सगळे मिक्स आहे. कोणाचं मध्येच फॅब्रिक पेंटिंग चालू आहे. कोणी फॅब्रिक पेंटिंगचे ब्लाऊज घेतलेत तर ते कंप्लीट करतायत, कारण आता माऊलींची पालखी येणार आहे, त्याच्यासाठी त्यांना फोटोशूट करायचं. तर त्यांनी सध्या कोणी ब्लाऊज करायला घेतलेत विठ्ठलाचे. तर मग कोणाचं वर्कचं मध्येच आता सध्या स्टॉप झालेला आहे. तर आता असं सगळं मिक्समध्ये आहे, त्याच्यामुळे प्रत्येकीकडे लक्ष द्यावं लागतं. कसं होतं, सगळ्यांचं जर एकच चालू असेल ना तर एकत्र बसून सगळ्यांना शिकवता येतं. पण सगळ्यांचं मिक्स असेल ना तर प्रत्येकीकडे मग मला लक्ष द्यावं लागतं आणि हे करताना मात्र माझा ब्लाऊज मागे राहतो. मग त्या येईपर्यंत मी थोडं करून घेतलेलं, म्हणजे करत होते. सुरुवातीला मेजरमेंट मापं टाकून घेतली सगळी, पूर्ण मागच्या गळ्याची, पुढच्या गळ्याची, दोन्ही बाहींची, हे सगळी मापं वगैरे टाकून घेतली. ह्यालाच गेला माझा अर्धा तास. आणि त्याच्यानंतर मग आत्ता मेन म्हणजे आत्ता आई पण माझ्याकडे आलेली आहे आणि आईची थोडीशी तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे आईकडे आलेली आहे. मग मध्ये आधी मला तिच्याकडे पण जावं लागतं आणि मग तिला थोडंसं जेवण वगैरे मध्ये आधी बोलावं लागतं. मग तिला असं वाटतं माझ्याकडे लक्ष देत नाही, नाही का. मग ते सगळं करताना मग थोडंसं परत ब्लाऊजकडे यायचं. तेवढ्यात मग मुलींची यायला हळूहळू एंट्री करायला सुरुवात होते. मग जोपर्यंत एकदम सगळ्या मुली येत नाही तोपर्यंत मग एक दोघी ज्या आलेल्या असतात मग त्यांना सांगते आणि मग मी माझा ब्लाऊज करते. झालं. जोपर्यंत मी तिथं बसत नाही ब्लाऊज करायला, सुई हातात घेतली की परत चालू होतं, मॅडम हे बरोबर आहे का बघा ना, मॅडम हे परत एकदा सांगा ना, मला हे समजलं नाही. असं झालं. मग त्यांना परत उठायचं, परत त्यांना ते सांगायचं, सगळं व्यवस्थित समजून सांगायचं. परत त्यांनी ते बरोबर नसेल केलं तर परत त्यांना ते काढायला लावायचं, परत करायला लावायचं. झालं. तोपर्यंत येतात बाकीच्या मुली यायला सुरुवात होते. परत मग सगळ्या जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा मात्र मग मला ब्लाऊज करताच येत नाही माझं. मग त्याच्यामुळं मग ते पूर्ण एक दिवस ह्यामुळे गेला आहे. त्याच्यानंतर त्या आल्यावर फक्त वर्क तर कोणी करत नाही. एवढ्या मुली एकत्र म्हणल्यावर धिंगाणा मस्ती तर चालूच असते. आणि आपल्या क्लासमध्ये सगळ्या मिक्स आहेत. आपल्याकडे एक लेडीज आहे ज्यांना त्या आता प्रेग्नेंट आहेत आणि 7वा महिना आहे, तरीसुद्धा त्या क्लासला येतात आणि कंप्लीट पण करतात. त्यांना म्हटलं ना थोडंसं पडा किंवा इकडे तिकडे फिरा, अजिबात नाही, कंटिन्यू 2 तास बसून ते त्यांचं काम करतात. आणि सगळ्यांशी मिक्स होऊन असं पण नाही की कुठं नाराज झालं हे झालं, असं काहीच नाही. आणि अजून एक ज्यांची मुलगी आहे ना, अजून एक लेडीज आहे, त्यांची मुलगी 2.5 ते 3 वर्षाची मुलगी आहे त्यांची.
ती पण थोडी मध्ये आधी रडते, धिंगाणा घालते, मस्ती करते, भूक लागली, शू आली, शी आली, त्यासुद्धा तिला पाहत पाहत हा क्लास कंप्लीट करतात. 2 तास नाही घेत मी, 3-4 तास आपला क्लास असतो. कारण त्या लांबनं येतात आणि मुलींचं कसं होतं, हा पटकन उरकून पटकन त्यांचं असं असतं की आम्हाला पटकन करायचे, परत दुसरे क्लास जॉईन करायचे आहेत. त्यामुळे आपला हा क्लास 3 ते 4 तास असतो रोजचा. आणि त्यांचं मग तिचं असं असतं मध्येच मम्मी भूक लागली, मम्मी शू आली, मम्मी शी आली. मग त्यासुद्धा आपलं वर्क करता करता उठतात, तिला पाहतात, तिला परत तिचं झालं की परत करायला बसतात, तिने आवाज दिला की परत उठतात. आणि त्यांची मुलगी पण एवढी छान आहे ना, क्लासमध्ये सगळ्या मुलींशी मिक्स होऊन गेलेली आहे. आणि बाकीच्या सगळ्याशा अनमॅरिड मुली आहेत सगळ्या, त्याच्यामुळे त्या पण त्या बारक्या बाळाशी सगळ्या बोलतात. त्याच्यामुळे मग क्लासमध्ये दिवसभर मस्ती चालू असते. आणि मग कालवा झाला की इकडनं आई ओरडते, आवाज कमी करा, ओरडू नका, कालवा करू नका, हसू नका. त्याच्यामुळं हा असा आमचा दिवस जातो. आणि खरंच मुली एकदा गेल्या ना घरातून बाहेर की मग करमत नाही, एकदम असं शांत शांत होतं. दिवसभर कालवा चालू असतो आणि दिवसभर हसून खेळून सगळ्यांचं नाही का धिंगाणा मस्ती. रोजच हसत नाही, कधी कुणाचं तरी होतं बी नसतं. परत परत बोलतात, पण असं रुसून नाही कोणी राहत नाही का. सगळ्या परत एकत्र येतात आणि एकत्र गप्पा मारतात. 3-3:30 वाजले की 3:30 वाजले की परत मग मुलगा येतो शाळेतून. मग मला पण थोडंसं मी उठून त्याच्यासाठी मग ते चहा वगैरे करून देते. आणि मग परत पोरींकडे यायचं, मग परत त्यांना लक्ष द्यायचं. परत त्यांचं थोडंफार झालं की मग आपला ब्लाऊज करायला घ्यायचा. 4:30 नंतर मग एक मुलगी जायला सुरुवात होती. मग 4:30-5 वाजेपर्यंत मग सगळ्या जातात. मग तिथून पुढं परत कामं चालू होतात, घरातलीच झाडलोट, दिवा बत्ती. परत ते कुठं होत नाही तोपर्यंत लगेच 6-6:30 मग स्वयंपाकाची तयारी चालू होती. मग सगळ्यांचं चहा पाणी वगैरे झालं की मग स्वयंपाक. आणि हे सगळं करताना परत रात्रीचे 9 वाजतात. 9-9:30 पर्यंत 9:30पर्यंत रात्रीची भांडी वगैरे सगळं होतं. आणि तिथून पुढे मग माझा दिवस चालू होतो. मग तो जो राहिलेला ब्लाऊज होता तो मग मी पूर्ण रात्री ते कंप्लीट केला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत पुढचा गळा करायला घेतला. अशा पद्धतीने हा माझा पूर्ण दिवस झाला. आता मी तुम्हाला हा ब्लाऊज पूर्ण कसा केला, कसं करायचं ते सांगणार आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की सुरुवातीपासून सांगत असते की कसं करायचं, काय करायचं. तर जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात ना त्यांना असं बोरिंग होतं थोडंसं की हे आम्हाला माहिती आहे, हे दरवेळेसच का सांगतात. पण काय होतं, दरवेळेस आपला व्हिडिओ हा नवीन मुली पाहत असतात आणि प्रत्येकाला ती पूर्ण माहिती मिळावी, त्याच्यामुळे मी हे सगळं पहिल्यापासून आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते की कसं करायचं. ज्यांना माहिती आहे ते काय करतात, पुढे घेत जातात. आणि ते पुढे घेता कधी महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते हे त्यांच्या लक्षातच येत नाही. मग ते पण अर्धवट ऐकणार आणि मग तुम्हीच ह्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं. मग ते अशी कमेंट्स वगैरे आलेल्या पण आहेत आपल्याला 1-2 व्हिडिओमध्ये. तर तसं त्यासाठी स्किप न करता पुढे न घेता पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि पहिल्यापासून मी का सांगते, तर नवीन कोणीतरी आपले व्हिडिओ पाहत असतं, त्यांना शिकत असतात किंवा त्यांना येत असतं पण प्रॉपर माहिती नसते की कसं करायचं. ते पण आपल्या व्हिडिओतून काहीतरी नवीन शिकत असतात. त्यासाठी मी पहिल्यापासून सगळं सांगत असते. तर बोर न होता स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर सुरुवात कशी केली मी ह्या ब्लाऊजला, तर सुरुवातीला पहिली मापं टाकून घेतली सगळी. आणि त्याच्यानंतर स्टँडवर मग मी पहिला बॅकचा गळा करायला घेतला. कारण स्लीव्ज करायच्या म्हटलं की मग त्याला परत कापड जोडावं लागतं. मग अगोदर बॅकचा गळा करायला घेतला. त्याच्यानंतर मग सुरुवातच काय करायची आपल्याला, चेन स्टिचने करायची. तर चेन स्टिच किती करायची आणि कोणत्या दोऱ्याने करायची. चेन स्टिच ही आपल्याला 2 वेळा करायची. त्यासाठी जरी थ्रेड वापरायचा आहे आणि तुलिपच्या सुईने आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची. चेन स्टिच करताना दोरा जास्त जोरात ओढायचा नाही. जोरात ओढलं की कापड आपलं गोळा होतं. तुम्हाला चेन स्टिच करताना लक्षात येत असेल बघा, कापड एका जागेवर आहे ना असं गोळा होत जातं. ते का होतं, तर जेव्हा जोरात ओढतो ना आपण चेन स्टिच करताना, त्यामुळे ते कापड गोळा होतं. कापड बसवतानाच रिंगवर टाईट बसवायचं, म्हणजे व्यवस्थित वर्क होऊन जातं आपलं. चेन स्टिच करून घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे बेल्टमध्ये येतो शुगर बीड्स, 2 mm मणी शुगर बीड्स, आणि दुसरा शुगर बीड्स, स्टोन चेन आणि शुगर बीड्स. तर त्यातला हा दुसरा बेल्ट मी केलेला आहे. आणि बेल्ट झाल्याच्यानंतर आता हे ब्लाऊज मला 2000 करून द्यायचा होता. मग त्यासाठी काय करायचं तर मग मी माझ्या डोक्यात गहू बीड्सचं आलं होतं. पण गहू बीड्सची झिकझॅक मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर पहा. ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. सेम त्याच पद्धतीने मी ही डिझाईन केली आहे, फक्त गहू बीड्सऐवजी मी कट पाईप वापरलेले आहेत.
आणि कट पाईपचं जिगजॅग करून घेतलं. आणि जिगजॅग कसं करायचं हा पण व्हिडिओ आहे, ते पण पाहतो, सेपरेट व्हिडिओ आपला जिगजॅगचा. तरी पण मी थोडक्यात सांगते तुम्हाला. जिगजॅग करताना आपल्याला तिरकं जायचं आहे, वरती 2 टाके आणि खाली 2 टाके, अशा पद्धतीने आपल्याला जिगजॅग कंप्लीट करून घ्यायचं आहे. जिगजॅग झाल्याच्या नंतर बाहेरच्या साईडला 2 कट पाईपच्या मध्ये जो गॅप होता ना, तर तिथे मोत्याच्या मणी मी लॉक करून घेतले, सिंगल मणी लॉक करून घेतले. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर 2 कट पाईपचे जे कोन होते ना, त्या कोनच्या वरती गोल्डन मणी आणि 1 शुगर बीड्स हे लॉक केलं. त्याला मी आहे ना, सिंगल मनी कसा लॉक करायचा हे पण आपला शॉर्ट व्हिडिओ पहा, जेणेकरून तिथं धागे दिसत नाहीत. तर ते कसं करायचं ना, ते पण पाहून घ्या तुम्ही. अशा पद्धतीने मी हे मोती आणि गोल्डन मणी हे लॉक करून घेतलं. ही डिझाईन कंप्लीट झाली, पण ते कुठंतरी ना मला परत थोडंसं अपूर्ण वाटत होतं, म्हणजे असं कुठेतरी जागा राहिल्यासारखी वाटत होते. मग मी शुगर बीड्सच्या साईडनी आतमध्ये 2 कट पाईपच्या मध्ये जी जागा होती ना, तिथं ते रिकामा वाटत होतं. मग परत ज्या कलरचा ब्लाऊज पीस होता ना, त्याच कलरचा मी डोली थ्रेड आणला. आणि माझं होतं डोक्यात सिक्वेन्स विथ फ्रेंच नॉट टाकायची, पण काय झालं, सिक्वेन्स होते माझ्याकडे मोठे, ते काय त्या जागेमध्ये बसतच नव्हते. मग त्याच्यामुळं मग काय केलं, फक्त सिंगलची जी फ्रेंच नॉट असते ना डोली थ्रेडने, ती फ्रेंच नॉट टाकली. मग ती फ्रेंच नॉट टाकल्याच्यानंतर खरंच खूप सुंदर लुक आला आपल्या ब्लाऊजला. आणि मग राहिल्या त्या बुट्ट्या. मग बुट्ट्या कशा केल्या, 2 mm मणी आणि शुगर बीड्स अशा 3 ह्याच्या मी त्या कडेच्या सगळ्या बुट्ट्या करून घेतल्या. आणि अशा पद्धतीने आपला हा बॅकचा गळा पूर्ण झाला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला आवर्जून नक्की सांगेल. आणि ह्यातील महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत ना, जिगजॅगचा व्हिडिओ, सिंगल मनी लॉक कसा करायचा, हे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत. ज्यांनी पाहिले नसतील तर त्यांनी नक्की पहा. जिगजॅगचा व्हिडिओ लॉंगमध्ये आहे आणि सिंगल मनी कसा लॉक करायचा हा व्हिडिओ आपला शॉर्टमध्ये आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आणि मी माझी जी स्टोरी सांगितली, माझा क्लास, घर, हे सगळं बघून मी ब्लाऊज कसा कंप्लीट केला, हे जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा की कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ. आणि खरंच हे मी केलं हे छान, हा व्हिडिओ छान केला का, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.